हॅलो नमस्कार, तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला 44 इंच छाती असलेला कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे। तर बघा, इथे आपल्याकडे मापाचा ब्लाऊज आहे। त्या मापाच्या ब्लाऊजवरून मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे। आणि इथे बघा, असं आडवा एक टक्स मारलाय म्हणजे टोक येऊ नये म्हणून। तर इथे पूर्ण उंची घ्यायची बघा, पूर्ण उंची 15 इंच आहे। तर 15 इंच आणि डीप गळा, पूर्ण डीप गळा असलेला ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचा आहे। तर उंची आहे आपली 15 इंच। तर बघा, उंची घेताना कधी पण आपल्याला मागच्या साईडने उंची घ्यायची। तर उंची आहे 15 इंच। पेपरची बंद बाजू आपल्याकडे करायची आणि इथे मी 16 इंचावर मार्किंग केले बघा, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे। तर शेवटच्या हुकापासून आपल्याला बरोबर 15 इंच उंची असलेला आहे ना, तिथे आपल्याला टेप ठेवायचा आणि इथे 8 इंचाचा आपला पुढचा गळा आहे। तर 8 इंचावर मी मार्किंग केले। पुन्हा शोल्डर आहे 2.5 इंच बघा, शोल्डर आहे 2.5 इंच। तर त्याच्यामध्ये आपल्याला पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि 2.25 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे बघा। इथे गळा रुंदी आणि 2.25 इंच म्हणजे एकूण 5.5 इंचाचा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। इथून आपल्याला घ्यायचं 2.5 इंच। एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। गळ्याला तुम्ही गोल आकार द्या बघा। पुन्हा आपल्याला बघा मुंडा मोजायचा आहे। तर व्यवस्थित ब्लाऊज प्रेस करायचा आहे आणि मुंडा मोजायचा आहे। इथे मुंडा आहे 6 इंच बघा। तर 6 इंच बरोबर आपल्याला अशी आडवी रेष ओढून घ्यायची अशा पद्धतीने बघा। आणि त्याच्यानंतर आता आपल्याला छाती मोजायची। तर छाती आहे बघा 44 इंच म्हणजे 22च्या दुप्पट 44 इंच, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे। तर असा हुक पट्टीपासून आपल्याला टेप ठेवून बरोबर 11 इंच आपला चौथा भाग आहे। तर इथे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। पुन्हा कमर तशीच मोजायची। तर कमर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग आहे 8 इंच बघा। तर 8 इंचावर मी मार्किंग करते आणि 8 इंचावर एक सरळ लाईन ओढून पुन्हा 1 इंच वाढवते आणि पुन्हा 1.5 इंच घेते आणि हे जे मार्जिन आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, एक्स्ट्राचा पेपर मी कट करते तुम्हाला समजण्यासाठी। इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचे, पुन्हा इथून आणि एक सरळ लाईन खाली ओढून घ्यायची बघा। वरून दोन्हीकडनं आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे। पुन्हा आता इथून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे छातीचा 10वा भाग टाकायचा आहे। तर छाती 44 इंच आहे, फक्त आपल्याला मध्ये पॉईंट द्यायचा 4.4 वर आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि एक तिरकी लाईन ओढून घ्यायची। ही झाली आपली योगपट्टी। पुन्हा इथून आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे। ह्या टोकापासून आपल्याला 1.5 इंचावर आणि पुन्हा 1 इंचावर असा शेप द्यायचा आहे। दोन्ही ह्याच्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर पाहिजे। आता आपल्याला बघा कटोरी मोजायची। तर कटोरी ह्या म्हणजे लूपपासून आपल्याला 7.5 इंच, 7 इंचाची कटोरी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली, 7.5चं वर मार्किंग केलं आहे। पुन्हा हे 2.5 इंच आहे, तर इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे बघा। इथून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। इथून आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे, सर्वांसाठी एकच आहे, 5 इंच घ्यायचं आहे आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा। आणि पुन्हा आता आपल्याला टक्स जोडायचा बघा, टक्स आहे। तर इथे आपलं जे टोक आहे तिथून आपल्याला टेप थोडासा ओढून धरायचा आहे। तर 11चा टक्स आहे, तर 11.5वर अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करायचं आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची। एक्स्ट्राचा पेपर मी कट करून घेते सगळा आणि सगळे पार्ट व्यवस्थित असे कट करून घ्यायचे बघा। डबल फोल्ड पेपर आहे, हा मागचा भाग मी कट करून घेते। तर हा योगपट्टी कट करून घ्यायची। पुन्हा हा मागचा मुंडा कट करून घ्यायचा, हा आपला गळा कट करून घ्यायचा, पुन्हा हा कटोरी कट करून घ्यायची बघा। आता आपल्याला कटोरी वाढवायची। तर एक पेपर घेतला आहे, तशी मार्किंग करून घ्यायची कटोरीला बघा। आणि जी टक्स लाईन आहे त्याला पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि पुन्हा टक्स लाईन आपल्याला जोडून घ्यायची। आणि बघा इथून जिथं आपला कटोरीचा जो गोल आकार आहे तिथून आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे। तर इथून मी 1/2 इंच वाढवते बघा शिलाईसाठी। पुन्हा इथून आपल्याला 1.5 किंवा 1.25 इंच वाढवायचे लूपपासून पुढे आणि ही तिरकी लाईन अशी जोडून घ्यायची गळ्यापासून। पुन्हा आता ह्याचा मध्य काढायचा आहे। हे 9.5 भरले, तर टेप दुमडून आपल्याला मध्य काढायचं आहे। तर बरोबर 9.5वर टेप ठेवून मध्ये पॉईंट द्यायचा आहे। पुन्हा तिथून सरळ खाली रेष ओढून घ्यायची। इथून 1/2 इंच घ्यायचं आहे आणि हे इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे बघा।
आणि हे आपल्याला सगळं जोडून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे कटोरीची आणि ही कटोरी खूप छान अशी बसते अंगात. हे बघा, कटोरी मी कट करून घेते व्यवस्थित. आता आपल्याला टोकाला टोक जोडून घ्यायचे. जे थोडंसं एक्स्ट्रा राहिलं असेल ते आपल्याला कट करायचं, म्हणजे कटोरीला पफ छान येतो. हे बघा, व्यवस्थित असा पफ आला. पुन्हा आपल्याला बाही कटिंग करायची. तर बघा 10ची बाही आहे. मी 1 इंच एक्स्ट्रा घेते अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळं. पुन्हा इथून मी 3.5 इंच आतमध्ये येते आणि छातीचा 5वा भाग घ्यायचा आपल्याला. तर 8 हा छातीचा 5वा भाग आहे, म्हणजे 8.25 इंच. तर इथून मी 8.25 इंच वरती एक लाईन ओढते आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. पुन्हा आता आपल्याला दंडघेर मोजायचा आहे. तर दंडघेर आहे बघा, दंडघेर आहे 6.5 इंच. तर 6.5 वर मी मार्किंग करते. पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हे मार्जिन आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता ह्याचा आपल्याला मध्य काढायचं आहे. बघा, हे आपण छातीचा 10वा भाग घेतला, त्याचा मध्य टेप दुमडून घ्यायचा. आता हे 4.5 इंच भरले, तेवढंच आपल्याला इथे सुद्धा घ्यायचं आहे आणि एक चौकोन तयार करून घ्यायचा. पुन्हा 1-1 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. हा आपला झाला मागचा भाग आणि हा आपला झाला पुढचा भाग. बघा, 1 इंचावर आपण मागचा भाग दिला आहे. पुन्हा 1 इंचावर आपल्याला पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपण बाही कटिंग करून घेऊ. बघा, पेपर फोल्ड करून आपल्याला पुढचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितच आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. ही झाली आपली पेपर कटिंग. पुन्हा बघा, अस्तर मी डबल फोल्ड केले, बंद बाजू आपल्याकडे केली आणि पहिला मी मागचा भाग मांडून घेते आणि एक चॉकनी मार्किंग करून घेते. बघा, व्यवस्थित आपल्याला चॉकनी मार्किंग करून घ्यायची. पुन्हा हा भाग मांडून घेते बघा. आणि जे आपण हे केलं होतं, म्हणजे जे माप घेतलं होतं ती बाजू आपल्याला खाली करायची आतल्या साईडला. आणि कटोरी बघा, आता जिथे आपण कटोरी जोडणार आहे तिथे आपल्याला 1/2 इंच वाढवायचं. बघा, इथे आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे आणि इथून आपल्याला 1/2 इंच तशीच पुढं रेष घ्यायची आणि 1/2 इंच आपल्याला इथून वाढवायचं आहे. पुन्हा आहे तसंच आपल्याला बाकीचं ठेवायचं बघा आणि मार्किंग करून घ्यायचं आहे. पुन्हा आता मी हे कट करून घेते पहिल्यांदा. अस्तर कटिंग करायच्या अगोदर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे सगळे पार्ट व्यवस्थित बसतात का, मगच कटिंग करायचं आहे. तर हे आता कसं जोडायचं बघा, हे बाही बरोबर आपल्याला इथे हे करायचं, मार्किंग करायचं. इथून 2.5 किंवा 3 इंच तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी 3 इंचावर मार्किंग केले आणि आपण गळ्याचा आकार देऊ शकतो. पुन्हा बघा, बाही व्यवस्थित बसते, ह्याला जोड द्यावा लागेल मला. तर इथे मी मार्किंग करून घेते बघा आणि बाही कट करून घेते. पुन्हा आता कटोरी वाढवायची. तर कटोरीचा आपली जी लूकची बाजू आहे बघा, अशी तिरक्या पद्धतीने आपल्याला कटोरी ठेवायची आणि मार्किंग करून घ्यायची. तिरकी कटोरी का ठेवायची, तर आपली कटोरी चपटी बसू नये म्हणून आपल्याला कटोरी ही तिरकी ठेवायची आणि मगच मार्किंग करून घ्यायचे. आता योकपट्टी आपल्याला वाढवायची. तर हा खालीवर थोडंसं अस्तर झालं होतं, तर हे मी व्यवस्थित सरळ करून घेतले बघा. आणि आपल्याला जी योकपट्टी आहे तिथून खाली आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊनच कटिंग करायची. म्हणजे अस्तर आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि मग कटिंग करायचं आहे. तर आता आपल्याला ब्लाऊज म्हणजे जो साडीतला पीस आहे तो कटिंग करायचा आहे. तर व्यवस्थित असं मी मांडून घेतले बघा अस्तर सगळे. एकदा पहिल्यांदा एक पार्ट मी कट करून घेते. तर 1/2 इंच अस्तर जो आपला साडीतला पीस आहे तो 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. हे बघा, हा भाग सुद्धा पुन्हा बाही आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आणि बाही कटिंग करून घ्यायची.
त्याच्यानंतर जसे आपण पेपर कटिंग अस्तरवर मांडताना जसं अस्तर आपण कटिंग केलं तसंच आपल्याला ब्लाऊज पीस पण कटिंग करायचं आहे, जो साडीतला पीस आहे तो. बघा आता कपडा खूपच कमी शिल्लक राहिला, तर ह्याच्यामध्ये आपल्याला योगपट्टी बरोबर बसवायची. हे आपले सगळे कटिंग तयार आहेत.